गोकुळ सोबत गोकुल। आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली। आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले काय, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहीत नाही आहे, पण अग्निशमन ज्या पद्धतीने यायला तेवढे आले नाहीत तुमचं म्हणणं आहे, माणसं तेवढं कामगारसुद्धा उपलब्ध नव्हते। तर हे सगळे ज्याला हा शब्दच परफेक्ट आहे, हा प्रोटोकॉल्स, ह्याचं आपण केव्हा ते चिंतन करणार आहे? आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या, कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे सुरक्षेचे प्रोटोकॉल्स ठरवावं लागतील। आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडते आणि त्याचबरोबर शाहू महाराजांच्या नगरीत घडते, म्हणजे एकदम वेदना दे ही बाबा असं म्हटलं गेलं। नाही, मी काल बोललो की कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने कलेचं आणि क्रीडा क्षेत्राचा हा काळा दिवस आहे आणि म्हणून मी जास्त बोलण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे छत्रपती शाहू महाराज आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र बसावं। कोल्हापूरला एक वेगळी दिशा देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागणार आहे। हा इतका मोठा झटका, इतका मोठा धक्का आपल्याला सर्वांसाठी येतो आणि म्हणून याची खबरदारी याच्यापुढे सगळ्यांनी घ्यावी लागेल। पण तुम्ही बघितलं असाल तर त्या बरोबर ह्या खासबाग मैदानाचं जे स्टेज आहे त्याच्याबरोबर मागं सगळे एअर कंडिशन्स लावले, तिथं अनेक पाईपा इकडनं तिकडनं सगळीकडनं फिरत होते। म्हणजे हे काही प्रोटोकॉल्स नाहीत, त्याचा अभ्यासच कोणी केला नाही। आणि म्हणजे मी बोलणार नाही, अनेक गोष्टी मी वेळ प्रसंगी बोलून एवढे वर्षे केव्हा घडलं नाही, आत्ताच का ते काय त्याच्या म्हणजे घातपात नाही म्हणणार नाही, कोणी काही घडवलं की असं होऊ शकत नाही, पण कशामुळे घडलं ह्याची माहिती तर निश्चित घ्यावी लागेल आणि ह्याच्यापुढे अशा गोष्टी घडू नयेत आणि कोणाला परवडणार नाहीत, आम्हाला कोणालाच परवडणार नाही, कोल्हापूरकरांना काही महाराष्ट्रात कोणाला परवडणार नाही आणि म्हणून ह्याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी अशी माझी सगळ्यांना। शाहू महाराजांची कर्तव्य आता ही सरकारची कशा पद्धतीची जबाबदारी स्वतः तुम्ही म्हटलं, मी सरकारने युद्ध पातळीवर एक दक्षता समिती नेमावी। ते का घडले हे हा एक पहिला भाग आहे, ते दुरुस्त कसं करता येईल हा दुसरा भाग आहे, पुनर्बांधणी कशी करता येईल तिने आम्हाला सांगावं। आम्ही सुद्धा एक सगळे लोकप्रतिनिधी असते, ती आमची जबाबदारी असते, किंबहुना नागरिक म्हणून आम्ही सर्वजण असतो ती आमची जबाबदारी असते। आणि म्हणून मी स्वतः म्हटलं की माझं सुद्धा एक्सपर्टाईज आहे या हेरिटेजमध्ये, मी नेहमी काम करतो असं रायगड किल्ल्यांच्यापासून बाकीच्या किल्ल्यांच्या आणि किल्ल्यांच्यापासून, म्हणून माझ्याकडे स्वतः जबाबदारी दिली तर तुम्ही प्रामाणिकपणाने करायला माझी तयारी। म्हणून मी साध्या एका शब्दात मी सांगतो ही जबाबदारी माझ्यावर सोपतो। ज्याप्रमाणे मी प्रामाणिकपणाने रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन काम करतो, त्यामध्ये राजकारण आजपर्यंत मी आणून दिलेलं आहे। म्हणून शाहू महाराजांची ही वास्तू परत एकदा पुनर्बांधणी व्हायला पाहिजे। आपण त्याच्या भावना तर आपण आणू शकत नाही, पण ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया। आणि म्हणून मी एका शब्दात सांगितलं, जर ही माझ्याकडे जबाबदारी जर दिली तर प्रामाणिकपणाने राजकारण न आणतामध्ये सुद्धा मी स्वीकारायला माझी पूर्ण तयारी आहे।